यावल येथील तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात शहरातील नाथशक्ती संघटना तसेच श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ बाबा बौद्धेश्वर संस्था यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथील प्राचीन काळातील नवनाथ मंदिरामध्ये मूर्तीच्या झालेल्या विटंबनेचा त्यांनी निषेध केला। तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। सदरचे निवेदन शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजता देण्यात आले। खुश खबर। आता जळगाव भुसावळ येथे जाण्याची गरज नाही। आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी। ऑनलाईन पेक्षाही स्वस्त किचनवेअर, इलेक्ट्रॉनिक्स कुकर, स्कूल टिफिन, ब्रँडेड बॉटल्स, प्लास्टिक क्रोकरी, अन्य भरपूर काही वस्तू आता एका छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी। या एजन्सीमध्ये विविध प्रकारचे 1000 रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे। या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये 1 फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे। तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास 1000च्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे। तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या। प्रोपायटर जुगल पाटील, यावल। यावल येथील तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार मनोज खारे तसेच यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्याकडे नाथशक्ती संघटना तसेच श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ बाबा बौद्धेश्वर संस्था यावल यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष हितेश चौधरी, विष्णू आवरे, पंढरीनाथ जोगी, जितेंद्रनाथ जोगी, कृष्णा अत्तरदे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले। यात त्यांनी म्हटले आहे की शेगाव तालुक्यातील मौजे हिंगणा वैजनाथ येथे प्राचीन कालीन नवनाथ मंदिरात ज्या मूर्त्या होत्या त्याची कोणीतरी अज्ञात माथे फिरूने नासधूस केली आणि मूर्त्यांची विटंबना केली। यामुळे तमाम नाथपंथी संप्रदाय, वारकरी संप्रदाय, हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। तेव्हा अशा पद्धतीने ज्या माथे फिरूने हे कृत्य केले आहे त्याचा शोध पोलिसांनी तात्काळ घ्यावा, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तात्काळ कारवाई न केल्यास संपूर्ण राज्यभरात संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनावर संजय जोगी, सुखदेव इंधाटे, गुलाब राणे, मुकेश बारी, दीपक मिस्त्री, रवींद्र इंगळे, सागर कोळी, स्वप्नील मिस्त्री, कुणाल सोनार, गिरीश मिस्त्री, राजेश्वर बारी, रेखा पाटील, सविता पाटील, घनश्याम पाटील सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या।
ओम श्री चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय। ओम श्री चैतन्य नवनाथ बाबा की जय। अलग निरंजन। ओम नमो देश। ओम श्री चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय। अलग निरंजन। आगे आगे गोरख आगे 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 गोरख आगे। कशा संदर्भात निवेदन दिलं? निवेदन दिलेलं आहे. हे शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथील प्राचीन नवनाथ मंदिरातील मूर्तींची तोडफोड केल्याप्रकरणी आमच्या यावलचे नाथभक्त यांच्या अनुषंगाने आणि यांच्या सहकार्याने आम्ही हे निवेदन देत आहोत, तहसील कार्यालयाला देत आहोत. किंवा मूर्तीची जी घडलेली जी विटंबना आहे त्यावरील जे कृत्य केलेले असतील अशा नराधमांना लवकरात लवकर कारवाई करून त्यांना जे शिक्षा मिळाला पाहिजे. कारण की अशा ज्या घटना आहेत त्या वारंवार घडत आहेत आणि अल्पसंख्याक असल्यामुळे जे समाज आहे आमचा, तो आम्ही एकत्र येऊन आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आहे इथे की अशा ज्या घटना आहे या परत नको घडायला पाहिजे. आणि हे जे तीव्र प्रसाद आम्ही नाही तर मग काही गोष्टी अशा घडवू शकतो रस्त्यावर उतरून की ह्या ज्या घटना घडताय ह्या आता नको घडायला पाहिजे पुढे. याच्यासाठी आम्ही सरांना निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना की या घटना नको आणि लवकरात लवकर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. महाराष्ट्रभरामध्ये आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये याचा निषेध म्हणून प्रत्येक संविधानिक अधिकार म्हणून आम्ही प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे. आणि याच्या सखोल चौकशी करून लवकरात लवकर जे दोषी आहे शिक्षा व्हावी असं आम्ही निवेदन नाथशक्ती संघटनेच्या माध्यमातून वर आमच्या भाऊंच्या श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ बौद्धेशी संस्था यावल यांच्या मार्फत आम्ही तहसीलदारांना हे निवेदन केलेलं आहे की त्यांनी लवकरात लवकर याचा छडा लावावा. जो कोणी दोषी असेल त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अन्यथा हे आंदोलन भारतभरात पेटलं जाईल. याची दक्षता शासनाने घ्यावी. लवकरात लवकर याचा निर्णय लावावा. आमच्या नाथशक्ती संघटनेचे तालुका प्रमुखही इथे उपस्थित आहे, काही जिल्हा प्रमुखही इथे उपस्थित आहे व मोठ्या प्रमाणात नाथभक्त हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहे. लवकरात लवकर या घटनेचा हे लावा, न्याय निर्वाळा लावावा, दोषींवर कारवाई केली जावी ही आमच्याकडून मागणी आहे. ओम नमो महादेव. एक अजून बोलणं आहे आता. एक 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. मी काढतो या 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 इकडे या ना. या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा. जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स. हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल, अपार्टमेंट, खाजगी पूल, पार्किंग प्लेस, विला बुकिंग, टॅक्सी कॅब बुकिंग, बाईक बुकिंग, डिनर क्रूज, दूधसागर धबधबा, वॉटर स्पोर्ट्स, आयलँड बुकिंग, सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्ट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा.